नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय पावसाळा विशेष फक्कड चहा। कारण भारतामध्ये चहाला खूप विशेष महत्व आहे। घरातील छोटीशी पार्टी असू द्या किंवा घरी आलेले पाहुणे असू द्या, काहींच्या तर दिवसाची सुरुवातच या चहाने होते। त्यामुळेच आपण हा फक्कड चहा अगदी मस्त असा दररोज एकसारखा कसा बनवायचा हे बघणार आहोत। बऱ्याचदा आपण चहा तर बनवतो, पण काही वेळेला पांचट बनतो, तर काही वेळेला अगदी छान बनतो। याकरिता काही सायंटिफिक रिझन आहे, तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच एकसारखा दररोजच चहा तुमचा फक्कड होणार आहे। त्याकरिता फ्रीजमधून अगोदरच आपल्याला जेवढं दूध लागतंय ते बाहेर काढून ठेवायचे। मला रेग्युलरच्या कपाच्या मापाने 4 कप चहा बनवायचा आहे, त्याकरिता 1.5 कप दूध अगोदरच फ्रीजच्या बाहेर काढून घेतलंय। सध्याला पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर सारे व्हायरल इन्फेक्शन होतात, त्याकरिता आपण काही खास पदार्थ या चहामध्ये घालणार आहोत। त्यासाठी घेऊयात 2 इंच आलं, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, यामुळे चहाला फ्लेवरही छान येईल आणि व्हायरल इन्फेक्शन पासून देखील बचाव होईल। सोबतच 2 लवंग आणि टेस्ट करिता 3 हिरव्या इलायच्या। संपूर्ण साहित्य या खलबत्त्यात टाकूयात आणि ठेचून घेऊयात। जर तुम्ही हा चहा उन्हाळ्यात बनवत असाल तर दालचिनी लवंगाऐवजी थोडीशी कच्ची बडीशोप वापरा, यामुळे देखील चहा टेस्टी बनतो, सोबतच शरीराला थंडावा देखील देतो। संपूर्ण साहित्य थोडंसं जाडसर मी कुटून घेतलंय। लक्षात घ्या, आपल्याला आलं नेहमी कुटूनच घालायचंय, किसणीने किसून घालू नका, यामुळे चहाला टेस्ट कडू येते। आता चहा बनवायला घेऊयात। त्याकरिता 1.5 कप पाणी या चहाच्या पातेल्यात टाकूयात। दुधापेक्षा थोडंसं पाणी मी जास्त घेतलंय, हवं असल्यास तुम्ही दूध आणि पाणी समप्रमाणातही घालू शकता, तुमच्या आवडीवर हे डिपेंड करतं। आता या पाण्याला छान अशी उकळी आली आहे। आता या वेळेला आपण ठेचून घेतलेलं संपूर्ण साहित्य टाकूयात, यामुळे या साहित्यांचा फ्लेवर आपल्या पाण्यामध्ये छान असा उतरेल आणि यामुळे चहाला टेस्ट आणखी जास्त छान येईल। हे साहित्य टाकल्यानंतर एखादा मिनिट आपण याला उकळी काढून घेऊयात, म्हणजे याचा पूर्ण अर्क या पाण्यात उतरेल। आणि बघा, काही वेळातच आपल्या पाण्याचा रंग बदललेला आहे, संपूर्ण या जिन्नसांमधला अर्क या पाण्यात उतरलाय, कारण पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे साहित्य यामध्ये टाकलं होतं। पाण्याला व्यवस्थित रंग आलेला आहे, संपूर्ण अर्क उतरलेला आहे। आता यावेळेला आपण यामध्ये टाकूयात चहा पावडर। पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे चहा पावडर टाकते। जेवढा तुम्हाला चहा बनवायचा आहे त्याच्या निम्मी चहा पावडर टाकायची, जास्त टाकायची नाही, नाहीतर चहा कडू बनतो। पण काही जणांना स्ट्रॉंग चहा आवडतो, त्याने थोडीशी चहापत्ती जास्त टाकली तरीही चालेल। आता तसं बघायला गेलं तर घर बदललं की चहा करवण्याची पद्धत देखील बदलतेच। सोबतच टाकूयात साखर। तर साखर देखील तुमच्या गोडीच्या प्रमाणानुसार टाकू शकता। चहा पावडर जेव्हा टाकली आहे त्याचसोबत साखरही टाका, यामुळे चहा कडक बनेल, पांचट बनणार नाही। तर मी मीडियम गोड चहा बनवते, त्याकरिता 4 चमचे साखर टाकली। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित उकळून घेऊयात, साधारणतः 3 ते 4 मिनिटांकरिता, जोपर्यंत या चहाला किंवा या चहाच्या पाण्याला छान असा डार्क रंग येत नाही तोपर्यंत। लक्षात घ्या, तुम्ही जर या ठिकाणी मसाले वापरत नसाल तरी देखील आपल्याला पाणी उकळी आल्यानंतरच चहापत्ती टाकायची आहे, यामुळे चहापत्तीचा अर्क रंग अगदी परफेक्ट या चहामध्ये उतरतो। आता टाकूयात थोडासा गवती चहा। हा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण सध्या पावसाळा आहे, गवती चहा देखील स्वस्त दरामध्ये उपलब्ध असतो, त्याचे भरपूर सारे पौष्टिक गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे मी हा वापरलाय। हा थोडासा उशिरा टाकलाय, जेणेकरून याचा सुगंध शेवटपर्यंत टिकून राहील। आता यावेळेला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूयात आणि मग टाकूयात दूध। आता हे दूध मी अगोदरच तुम्हाला फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायला सांगितलं होतं, याचं कारण तुम्हाला सांगते। फ्रीजमधील दूध हे थंड असतं आणि ज्या वेळेला आपण ते उकळलेल्या चहामध्ये टाकतो त्यावेळेला त्यातील तूप जे आहे किंवा जे फॅट आहे ते रिलीज होतं आणि यामुळे चहावर एक तेलकट तवंग निर्माण होतो, ज्यामुळे चहा आपला पांचट लागतो, अगदी व्यवस्थित असा घट्टसरही होत नाही, यामुळे नक्कीच टेस्ट बिघडते। आता चहाला छान अशी उकळी आली आहे। आता यावेळेला आपण तो जरासा चमच्याने थोडासा उंचावरून खालीवर करूयात। असं केल्यामुळे आपला चहा छान असा फेसाळलेला आणि घट्टसर तयार होतो। आता दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ते हाय करूयात आणि आपल्या चहाला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात।
तुम्ही जर कधी टपरीवर चहा पिला असेल किंवा बनवताना बघितलं असेल तर ते देखील लोक याच पद्धतीने चहाला उकळी आल्यानंतर एखाद्या चमच्याच्या मदतीने तो वरून खाली करत असतात. असं केल्यामुळे चहाला घट्टसरपणा आणि फेस अगदी परफेक्ट येतो, ज्यामुळे चहा पिताना अगदी फक्कड लागतो. मी तुम्हाला चहा बनवताना स्टेप बाय स्टेप कृती सांगितलेली आहे, केव्हा कधी कोणतं साहित्य टाकायचं हे सांगितलेलं आहे आणि यासोबत ते साहित्य का अशाच वेळेला टाकायचं याकरिताचे लॉजिक देखील सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने आजच चहा नक्की बनवून बघा. मी गॅरंटी देते तुम्हाला अगदी टपरीवर ज्या पद्धतीचा चहा मिळतो ना, अगदी सेम टेस्टवाला चहा मिळेल. चहा बनवणं बघायला गेलं तर खूपच सोपं आहे, पण काही वेळेला आपल्याला घाई असते आणि त्यावेळेला आपण काही स्टेप फॉलो करत नाही, म्हणूनच आपला चहा कधी कधी पांचट बनतो किंवा अगदी व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा. आपला चहा तयार झालाय, लगेचच गरमागरम गाळून घेऊयात. एकदम परफेक्ट आपला चहा तयार झालाय. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच मजेदार परफेक्ट रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरमागरम चहा टेस्ट करून सांगते. कडक